देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना मतदान करतोय ही भावना मनी ठेवा. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन. गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात भारताचा सर्वांगीण विकास केला. महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या रूपानं देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करतोय ही भावना मनी ठेवा, असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. भारत देशाचं स्थान जगात अव्वल आणि अग्रेसर होण्यासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया, असंही ते म्हणाले. गडिंग्लजमध्ये महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित गडिंग्लज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नामदार मुश्रीफ बोलत होते. ते पुढे म्हणाले, 3 मतदारसंघात आम्ही थोडे कमी आहोत, पण कागल, चंदगड आणि राधानगरी बुदरगडमध्ये आम्ही सत्तेवर असणारे आणि विरोधातील एकत्र आहोत. येथील लीड कितीतरी प्रचंड असणार आहे. आपण साऱ्यांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं तर कुठल्याही शक्तीत संजय मंडलिक यांना हरवण्याची ताकद नाही, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. बंधुभगिनींनो, संजय मंडलिकांना मिळालेला अल्पकाळ करोनासारखं अति महापुरामुळे अनेक वेळा ज्या नैसर्गिक संकट आली त्यामुळे त्यांना काही वेळ काम करता आलं नाही. 2 वर्ष तरी खासदार फंड बंद झाला आणि त्यानंतर मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि फार मोठा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला आणण्याला त्यांना यश आलं. अनेक वेळा तुमच्या या नगरपालिकेनं संजय मंडलिकांचे अभिनंदन करणारे बोर्ड मी लावलेले बघितले. त्यांना जाऊन हार घातल्यावर मी अनेक उदाहरणं बघितली ज्याचा उल्लेख नरेंद्र भद्रापूरने आपल्या वाटण्यात केला. आणि आज त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार असू तर लोकच खोयात त्यांना काढतील, याबद्दल आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायला काय हरकत नाही. आणि येणाऱ्या या 7 तारखेला आपण धनुष्यबाण या चिन्हावर संजय मंडलिकांना प्रचंड मतं देऊन त्यांचं बटन दाबून त्यांना निवडून द्यावं. नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. यावेळी गुंडू पाटील, महेश सलवादे, नरेंद्र भद्रापूर, सिद्धार्थ बन्ने, उदय जोशी, रमेश रिंगणे, किरण कदम यांचीही भाषणं झाली. व्यासपीठावर किरण अण्णा कदम, बसवराज खाणगावे, सतीश पाटील, प्रकाश पताडे, विठ्ठल भमाणगोळ, उदय पाटील, किशोर हंजी, अरुण बेलकर, हरुण सय्यद, अशोक शिंदे, रमेश पाटील, शर्मिली मालंडकर, किशोर हंजी, अशोक मेंडुले, संदीप नाथबुआ, शारदा अजरी, रमजान अत्तार, मंजुषा कदम, लक्ष्मी घुगरी, पूनम मैत्री, बेनिता डायस, सुरेखा कांबळे, रेश्मा कांबळे, अरुण कोलते, रश्मिराज देसाई, अमर मांगले, महेश गावडी, महेश देवगोंडा, अण्णासाहेब देवगोंडा, अजित विटेकरी, अशोक खोत, चेतन कातकर, धनाजी कळेकर, राजू जमादार, गीता देसाई, प्रशांत शिंदे, महेश शिंदे, विनोद किल्लावर, डॉक्टर रणजित कदम, बाळासो घुगरी, इक्बाल संधी, सुरेश मैत्री, शिवराज पाटील, दीपक कुराडे, किरण लाखे, विनोद लाखे, अनिल गुरव यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांनी तर महेश सलवादे यांनी प्रास्ताविक केलं. प्राध्यापक अशफाक मकानदार यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार गीता पाटील यांनी मानले.